नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. शिवामुठीची ही कहाणी प्रत्येक श्रावण सोमवारी सर्वांनी जरूर ऐकावी. शिवभक्तांनो, शिवामुठीची कहाणी ही कहाणी दर श्रावण सोमवारी ऐकायची असते. त्याशिवाय शिवामुठीचं व्रत पूर्ण होत नाही अशी धार्मिक मान्यता आहे. तर चला कथेला सुरुवात करूया. तुम्ही सगळ्यांनी ही कहाणी अवश्य ऐका. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या आणि त्यातली एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं आणि राहायला गुरांचं बेट दिलं. गुराख्यांचं काम दिलं. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ती राणी गेली. नागकन्या देवकन्यांची तिची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई कुठे जाता? महादेवांच्या देवळी जातो. शिवामूठ वाहतो. त्याने काय होतं? भरताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलं बाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुख प्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? ती म्हणते, मी राजाची सून. तुमच्याबरोबर येते. ती त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, कसला वसवसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावे? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराय सुपारी घ्यावी, गंध फुल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा, माझे शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा, भरतारा नावडती आहे, ती आवडती कर रे देवा, असं म्हणत तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्ट खाऊ नये. दिवसा निजू नये. उपवास नाही निभावला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामूठ करता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला ते घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली आणि सारा दिवस उपवास केला. जावानंदांनी उष्ट पान दिलं, ते तिने गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझे शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा, भरतारा नावडती आहे, ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासू सासऱ्याने विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीने जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाट कठीण आहे. काटे कुठे आहेत. साप वाघ आहेत. तिथं माझा देव आहे. तिसरा सोमवार आला. पूजेचे सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागत चालली. नावडते, तुझा देव दाखव, असं म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काहीच वाटलं नाही. यांना काटे कुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. हंड्या झुंबर लागली. स्वयंभू महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फुलं वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझे शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा, भरतारा नावडते आहे, ती आवडती कर रे देवा, असं म्हणून हे सगळं शिवाला वाहिलं. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटे ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटे देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तिथे एक लहानसा देऊळ आहे. तिथे एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझ्या गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्यांना तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली. नावडती होती ती आवडती झाली.
जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हालाही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तर सुफूड संपूर्ण. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.